तुम्हाला मी ज्ञानोबांची लाईफस्टाईल सांगतो आत्ताच्या भाषेत. लाईफस्टाईल हे जे शिकलेले लोक आहेत ना फार शब्द वापरतात. लाईफस्टाईल कशी पाहिजे, काय काय आमच्यावर जळतात तो भाग सोडून द्या. मला एक जर म्हणलं महाराष्ट्र, अरे बोले की वेडा आहेस का, अज्ञानी आणि मूर्ख लोकांनी चांगलं वागावं आणि संत म्हणून घेतात, ज्ञानी लोकांनी काही वाटी घेतली म्हणजे तुम्ही संत म्हणाल का? आमचं ऐश्वर्य आहे ते. जो ज्ञानेश्वरी सांगतो त्यांनी काही वाटी घ्यायची का संत म्हणून घेण्यासाठी? त्यांनी घरी असं गोंड्या खालीवर लावायच्या का? आणि पुन्हा सांगतो, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली. सांगायचं आहे अजून, टाळ्या नका वाजू. भगवान बाबांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीची सेवा केली. वारकरी शिक्षण संस्थेसह महाराष्ट्राला बाबांनी पैसा पुरवला. ऐश्वर्य संपन्न जीवन. पैसा का आला? ज्ञानेश्वरी ऐश्वर्य संपन्न जीवन बनवते. बाबाकडे पहा, सगळ्यात ॲडव्हान्स बाबा त्या काळात असायचे, मस्त राहायचे. त्यावेळी जळणारी लोक होते. ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबर आहेत. आणि माझं मत सांगतो तुम्हाला, तुम्ही देवाची सेवा करूच नका, ज्ञानेश्वरीचे पुत्र व्हा. आणि मुलीच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा जास्त जपावं लागतं. दुसऱ्याचं असतं ते. मुलीच्या मुलाला ज्ञानेश्वरीचा जो मुलगा असेल त्याला ज्ञानोबा राहायला आणि देवाला जपावंच लागतं, पर्यायच नाही त्याला. काय न ज्ञानोबराचे शिष्य व्हा, न विठ्ठलाचे व्हा, माऊलीचे व्हा, दोघंही जपतात, काहीच कमी पडू देत नाही, अडचणच येत नाही. ज्ञानोबराय रागवतील म्हणून देवाला सेवा करावी लागते. तुम्ही अनुभव, जे जे ज्ञानोबरांचे शिष्य झाले ऐश्वर्य संपन्न जीवन जगले. मला ते वैराग्य सांगितले त्याचं काय, ती आतली गोष्ट आहेत, उलट्या सुलट्या गुंड्या लावणाऱ्याची नाही ती. वैराग्य सिद्धी देईचे. जाता जाता विषय सांगतो बरं का, वैराग्य कोणत्याही माणसाकडे नाही. पुन्हा जाऊन सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, त्याग असेल, चहा घेत नाही, पाव खात नाही, त्याग आहे, वैराग्य नाही. जर निष्काम कर्म केलं, पुन्हा ऐका, चांगल्या पद्धतीनं जर कर्म केलं, त्या कर्मावर भगवंत प्रसन्न होतात. ही ज्ञानोबरांची पद्धत आहे. भगवंत प्रसन्न होतात आणि मग ते वैराग्य देतात. वैराग्य सिद्धी देईजे पसायत. हे पहिली कृपा आहे, पहिलं जीवन आहे, पहिलं वैराग्य. हे भगवंत वैराग्य देतो आणि ते वैराग्य तुम्हाला देवापर्यंत नेतं. त्याला वैराग्य म्हणतात. तुम्ही आम्ही त्याग करतो, लोकांनी मानावं म्हणून, काहीतरी मिळावं म्हणून सोडणं वेगळं आणि गाईड म्हणून वैराग्य आपल्याबरोबर असणं वेगळं. ज्ञानेश्वरी वाचा, असे शब्द आहेत. वीतरागिते सारिखा जोडवून ठेविला सखा, आघविया भूमिका सवे चाले. सतत बरोबर असतं वैराग्य. आणि साध्या भाषेत बोलतो, पण ज्ञानोबरांची जया निदिल्या ते उपासी वैराग्य गा. वैराग्य संत जर झोपला ना, संत जर झोपला, वैराग्य त्याची पाय दाबतं महाराज, त्याला जीवन म्हणतात. झोपल्यानंतर सुद्धा त्या माणसावर आक्षेप येत नाही, हा भगवंताचा प्रसाद, ह्याला वैराग्य म्हणतात. नाही तर बाकी त्याग आहे. आणि तो जो त्याग, ते जे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया, त्यावेळेस तुम्ही परमार्थामध्ये येतात, त्यावेळेस परमार्थ क्षेत्रात एंट्री होते तुम्हाला. म्हणून जोपर्यंत वैराग्य कृपेनं तुम्हाला मिळत नाही, भगवंत वैराग्य येतच नाही. ज्याला मिळालं वैराग्य, तिथून पुढं देवप्राप्तीचे साधनं सुरू होतात. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. तिथून पुढं वैराग्य भगवंताने दिल्यानंतर ईश्वर प्राप्तीचे साधनं सुरू होतात. आपण ते एवढे येडपट आहेत, काय सांगायचं तुम्हाला. अगोदरच म्हणतो देव कुठे, कसा काय आहे तर दाखव. तू कोण आहेस? परिमळ गेलिया शब्दाचा अभ्यास केलाय का तुम्ही कधी? ओस. म्हातारी माणसं पहा, दुखी नाहीत. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. श्रीमंत आहेत, ओस.
आनंद निघून गेलेला चेहरा, विठाला विठाला. सगळं घरामध्ये आहे, तारुण्य निघून गेले, पायाखाली आलेले लोक. आणि पुन्हा अधिकार जुनी पद्धत नाही, जमत नाही ते. म्हणून ज्ञानेश्वरीचा भाव हे मिळालं पाहिजे तुम्हाला. ज्ञानेश्वरीच्या ओव्या नाहीत, शब्द नाहीत, सार्थ नाहीत. ते चित्रकार झाले, इतक्या ओव्या, इतक्या अभंग, इतक्या अशा पद्धतीनं. माझ्या बऱ्याच वेळा ओव्या बोलता नाही ना, आणि जे का वगैरे येतच नाही माझ्या तोंडामध्ये. मला जेवढा टवका पाहिजे तेवढाच घेतो मी. 3 शब्द असेल तर 3. आमचे मित्र म्हणतात महाराज ते आई आणि जे का वगैरे, म्हटलं तू वापरत जा. आम्हाला भावाशी मतलब आहे ना, भाव. आणि ही जनाबाईची ताकद आहे, जी दासी म्हणून घेते पण ज्ञानेश्वरीचं वर्णन करते. आणि ती समजून सांगते ज्ञानोबरायांचा भाव कुठं ठेवलेला आहे. पहिल्या चरणात संत जनाबाईने, पुन्हा एकदा संत जनाबाईने ज्ञानोबरायांनी मकरंद कुठं ठेवलाय त्याचा पत्ता आहे हा अभंग. भाव ज्ञानोबरायांचा, अक्षराचे गाठी. आपल्याला मनातल्याच गाठी माहितीत. अक्षराला गाठ असते हा शब्द 700 वर्षात अजून एकाही माणसाने वापरलेला नाही. चॅलेंज आहे माझं. कितीही महाराष्ट्राचं साहित्य, कितीही मोठा साहित्यकार असू द्या, कितीही मोठा वर्णन करणारा असू द्या, जनाबाईच्या शब्दांची बरोबरी करता येत नाही. माऊली फार लांबची गोष्ट आहे. भाव अक्षराची गाठी. ज्ञानोबरायांचा जो भाव आहे तो अक्षराच्या गाठीमध्ये, अक्षराची गाठ असते. हा शब्द सुद्धा सुचत नाही माणसाला. सोडायची फिडायची फार वेगळी गोष्ट आहे. आणि ती अक्षर कशी आहेत बघा. शब्द भाव अक्षराच्या गाठीत आहे, पण ती अक्षर कशी आहेत? ब्रह्मज्ञानाने सजलेली आहेत. ब्रह्मज्ञानाने सजलेली आहेत. म्हणून मी तुम्हाला लाईफस्टाईल सांगत असताना हा प्रमाण मध्ये घेतलं. लाईफस्टाईल कशी आहे संतांची? साधूची लाईफस्टाईल सजलेली लाईफस्टाईल आहे. आत्ताच्या बघ संत आहे ना, कोणताही ज्याला भाव मिळालेला आहे तो भाव खाणारच. तुमच्या कशाला विषयातल्या माणसाची करमणूक करेल तो? या बसा, काय चाललंय, काय भाव. आता ज्ञानोबरांचे शब्द पहा कसे. हे जो भाव शब्द आहे ना त्याच्यावरच बोलतोय, कोणाला लक्षात असू द्या. लाईफस्टाईल आणि ओवी मरेपर्यंत डोक्यामध्ये ठेवा. मन भावशुद्धी भरले, लाईफस्टाईलचा पहिला टप्पा. प्रत्येक माणसाला 2 टप्पे असतात. एक बाहेरचा आहे आणि एक आतला आहे. एक आतलं जगणं आहे, आतला आनंद आहे, आतलं दुःख आहे. ही एक जीवन आहे, ते पर्सनल आहे, ते व्यक्तिगत आहे. आत दुखी आहात, संसार काही करू शकत नाहीत. बाहेरून सजलेले आहात, बऱ्याचशा नट्या आणि नट आत्महत्या करतात. बाहेरून सजलेले आहेत, मेकअप आहेत, भारी भारी कपडे दिसतात, आतून पोकळ आहेत. नाही कळालं? श्रीमंत माणसं आतून पोकळ आहेत. शिकलेली माणसं आतून पोकळ आहेत. एखादा पारमार्थिक माणूस हसताना दिसला ना टेन्शन येतं. हा का सुखी? हा तर शिकलेला नाही. नाही कळालं? पण शिक्षणाचा आणि आनंदी असण्याचा काय संबंध आहे?
हेही कळत नाही त्यांना, इतके अज्ञानी. मी कधी कधी जेव्हा बाहेर जातो ते धोतरच असतं ना आपलं पहिल्यापासून, तर असं वाटतं की एखादं जनावर धरून एरोप्लेनमध्ये आणलंय. ते अख्खे लोक पाहतात धोतरावर कसं. आता जरा केस पांढरे झाल्यामुळं नाही नावं ठेवत, पण जो नवीन विमानात जरी गेलं ना, यांनी इकडे कसं काय यावं. अरे पण तुझ्या बापाचं आहे का ते. तो प्रवासी पैसे भरले, आम्ही पैसे भरलेत, का टेन्शन तुला. गरीब आणि पुन्हा शब्द आहे का, आनंदी असू नये असं श्रीमंताला आणि विद्वान लोकांना वाटतं. अभ्यास करून बघा. जे टेक्निक आहेत कंपनीचं असो, साधारण मनुष्य देत नाहीत लोकांना. शिष्याला आयुष्यभर शिष्य ठेवतात. अशा गुरुला नीट करायला पाहिजे. आणि एकच ओव्या, म्हणून जाणे तेनी गुरु भजीजे. अरे किती दिवस भजीजे. मी असे गुरु आळंदीमध्ये बघितलेत, 12-12 वर्ष झाले तरी एक उभी पाठ नाही त्या शिष्याची. आणि ते शिष्य आमच्याकडे येतात, तुम्ही नीट वागत नाही. म्हणलं वागणारच नाही का. त्या मूर्खासारखं तारुण्य देऊन सेवा करणं चुकीचं आहे. गुरुचे आभार मानले जातात तारुण्याचा उपयोग केला म्हणून. दिलं ज्ञान गूढ गम्य, ज्ञानदेवा निवृत्तीने दिदले. यांनी काहीच दिदले नाही, नुसते घेतले. जे हिंदी सायडरचे काही संत आहेत ते गरीबाला काही बोलतच नाहीत. आव शेठ, मला माझा अजून अर्थ नाही कळणार. तरी पण सांगतो, राग येईल थोडासा, नाहीतरी कधी राग आलेलाच आहे कायमचा. श्रीमंत, माझं पूर्ण आहे का, कीर्तनकार आहेत. श्रीमंत माणूस आला, त्यांनी एका संताला 1 कोटी रुपये दिले, 2 कोटी रुपये दिले, बरोबर आहे. तो म्हणतो मेरा बडा भगत आहे, 2 कोटी रुपये दिले. भिकारी कोण आहे बोला ना. भिकारी कोण आहे. त्याच्या अंगावर कपडे कोणते, तर दाढी वाढवलेली नका बघू. शुद्ध भीक मागणारा माणूस आहे. पटेल ना पटेल तो, मी म्हणतो राग येतोच माझा बोलण्याचा. अरे तो देणारा आहे आणि तू घेणार आहेस. वर बसून घेत असशील, घेणार आहेस तू. माझा शब्द नीट आहे का. घेणारा भिकारी असतो. संत देणारे आहेत. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी दिली महाराष्ट्राला, तुम्ही काय दिलं. आमचे 2-3 हे आहेत जुन्या वळणाचे कीर्तनकार मित्र, ते आता ते टी व्हीला वगैरे कीर्तन देत होतं. मला असं वाटतं की एका ठिकाणी कीर्तन करण्यापेक्षा मीडियाला जर दिलं तर ते हजारो लोक ऐकतात, आपला ताण कमी होतो. त्याला 2-3च कीर्तन आहेत, ते जर भांडवल जप्त झालं तर पुन्हा काय करावं. मग तो मला म्हणला, महाराज तुम्ही बिघडलेली माणसं आहेत, तुम्ही टी व्हीला द्यायला नाही पाहिजेत, जायला नाही पाहिजेत, मीडियाला द्यायला नाही पाहिजे. अरे म्हणलं, जे काम कमी परिश्रमामध्ये होतं ते जर ते नाही, पण ते आपल्या नावाने पैसे कमवतात. लय गंभीर होऊ नका. तो काय म्हणतोय, टी व्हीवाले आपल्या नावाने पैसे कमवतात. म्हणलं तू ज्ञानोबा तुकोबाराच्या नावाने कमवतो, तू कोणता शहाणा आहेस. तुझ्या नावाने ते कमवतात, तू माऊलीच्या नावाने. माझा अर्थ लक्षात, भिकारी वृत्ती, देण्याची वृत्ती नाही आहे. तुकोबाराने गाथा दिलाय, 400 वर्ष झाले, अजून सुगंध आहे त्याचा. ज्ञानेश्वरीचा सुगंध आहे, संतांचा सुगंध आहे, भाव आहे तो जीवनामध्ये. हे देणारे आहेत, घेणारे नाहीत. म्हणून जिथे जिथे गुरुचं वर्णन आलेलं आहे, माऊलीने आपल्या गुरुला देणारे ठरवलेले आहेत, घेणारे नाहीत. जर कोणी वर्णन करत असताना इतकं दिलं आणि इतकं मोठा शिष्य, इतकं काही काही श्रीमंत लोक म्हणतात आम्ही यांचे गुरु आहेत, त्यांचे सोडून द्या सगळं. नाही महाराज, जरा थोडं अजून सांगा. काही नाही, जुन्या काळातले राजे लोक त्यालाच गुरु मानायचे जे जंगलात असायचे. कळलं तुम्हाला. जेवढे गुरुकुल होते कृष्णासहित शिकायला, ते जंगलामध्ये होते. ते ज्ञान देत होते, घेत काहीच नव्हते. विठ्ठला विठ्ठला. आणि ही टीका नाही, सगळ्याला सांग, टीका नाही, ही वृत्तीवर विश्लेषण चालू आहे.
वृत्ती कशी आहे, मालक होणारी वृत्ती का गुलाम होणारी वृत्ती आहे, त्याचा हा विषय आहे. भाव कोण ग्रहण करतो? मनुष्य नाही, भ्रमर ग्रहण करतो. म्हणून ज्ञानोबांची जे अभंग आहेत, ऋण झुरे भ्रमरा, ते वृत्तीवर अभंग आहेत की त्या मनाला भ्रमर करतात आणि जिथं भाव सुगंध आहेत, मकरंद आहे, तिथपर्यंत त्याला नेतात, बाकीच्याला नेत नाही. म्हणून हा विषय वृत्तीचा आहे. बरं, तुम्हीच चूक करता, गप तरी बसा ना. कमवू द्या, कुणाला कमवायचं असेल माऊलीच्या नावाने. आणि यायच्या पुढं सांगतो तुम्हाला, जर तुमचं नाव कमवणारं नसेल ना, मार्केटमध्ये टिकत नाही ते. हा मार्केटिंगचा विषय आहे. नाही लक्षात येत? ज्या महात्म्याचं नाव घेतल्यानंतर समाजामध्ये उत्साह निर्माण होत नाही, अशांचं नावच कोणी घेत नाही. ही वृत्ती वेगळी आहे. आणि हे जे मी तुम्हाला बोलतो हे पर्सनल लाईफ आहे. म्हणून पहिला टप्पा, जे आतून मोकळे आहेत पण बाहेरून श्रीमंत आहेत, ते संसार, गाड्या बंगल्या, सगळं विमान वगैरे दिसतं त्यांचं, आतून पोकळे. परमार्थातला पहिला लाईफस्टाईलचा शब्द आहे, मन भाव शुद्धी भरले. मन शुद्ध भावाने भरलेलं आहे. मन भावशुद्धी भरले, अंग शरीर क्रिया अलंकारिले. काय ज्ञानोबांच्या ओव्यावर जीव द्यावा, तो शब्द सांगतोय तुम्हाला मी. दोन स्टाईल आहेत लाईफस्टाईल. मनभाव आतून भरलेला आहेत भक्तीने, बाहेरून चांगल्या कर्माने सजलेला आहे. अंग क्रिया अलंकारिले, ऐसे सबाह्य जियाले. शब्द आहे का? सबाह्य, आतून पण जगला आणि बाहेरून पण जगला. साजिरे जे का ब्रह्मानंदाने गोमटी. साजिरे जे का शब्द कसा आहे? सजलेलं जीवन. विठ्ठल विठ्ठल. हे खाजगी जीवन आहे, आतून भरलेलं आहे आणि बाहेरून कर्माने सजलेलं आहे. मग जर कुणाला वाटत असेल ना वारकरी संप्रदाय कर्माला मानत नाही, त्यांनी या ओव्या घ्या, शिकून घ्या. ज्ञान प्राप्तीसाठी जे युद्ध करावं लागतं, कष्ट करावं लागतं, ते साधकालाच माहिती आहे फक्त. असं उचलली जीभ लावली टाळायला शिकलेल्या पोरांसाठी नाहीत. ते बाहेर पाहतात, बाहेर क्रिया अलंकारिले. एकही कर्म चुकीचं आहेत असं वाटलं नाही पाहिजे, ते बाहेरचं जीवन आहेत. आणि आतून पोकळपणा नसला पाहिजेत. मन भावशुद्धी, मन भावशुद्धीने भरण्यासाठी भावाक्षराची गाठी सोडावी लागते. विठ्ठल. मन भरणार कुठून? सगळे उपाशीच आहेत संसारामध्ये. का? राणिया दुखिया दुखी कुणाकडून मागणार तुम्ही? म्हणून ज्ञानेश्वरीच्या चरणावर या आणि मग तिच्याकडे पहा. माझा फार आवडता सब्जेक्ट आहे बरं का हा, जो इथून पुढं सांगणार आहे. माऊलीकडे जर जायचं असलं ना, मुलगा होऊन जा, मांडीवर घेऊन स्तनपान करेल. विद्वान म्हणून जर गेला ना तर चेहरा दाखवणार नाहीत. आणि कुलीन बाई आहे ना, आपला चेहरा दाखवत नसते. ज्ञानेश्वरी माऊलीच्या पोटी जन्माला आलेली कुलीन आहे, योग्याची आहे. जर तिचं दूध पाहिजे असेल, तिचा भाव पाहिजे असेल ना, मुलगा म्हणून जा, मांडीवर घेईल. विद्वान म्हणून गेले ना, चेहरा दाखवणार नाहीत. म्हणून काय काही विद्वानाचे अर्थ मी पाहिले. ज्ञानेश्वरी एका बाजूला आणि यांचे अर्थ एका बाजूला. अर्थाचे अनर्थ करून घाली. विठ्ठला विठ्ठला. पहिला टप्पा. दुसरा टप्पा पहा. भाव अक्षराच्या, भाव सजवतं आतली अतृप्तता. शब्द आहे का? आतली अतृप्तता भाव भरून काढतं. मन भावशुद्धी भरले. आतली भाव मिळाला पाहिजे ना, भाव समजला पाहिजे. ध्यानस्थ कोण होतं? जो आतून भरलेला आहे. चिंताग्रस्ताला बसवा बरं. चिंताग्रस्ताला दोन टेन्शन येतात. एक तर बसवलं याचं टेन्शन आणि कशावर विचार करायचा दुसरं टेन्शन. मन भाव, परमार्थाचा अर्थ सांगितलं. साज लाईफस्टाईल आहे, जगायचं आहे ना, मन भावशुद्धी भरले. माऊली ज्ञानेश्वरीचा भाव हृदय भरलं पाहिजेत. मन भावशुद्धी आणि अंग क्रिया अलंकारिले. असं बोटने दाखवलं पाहिजे चुकीचं वागतो म्हणून. ही क्रिया चुकीची आहेत, ही पद्धत चुकीची आहे असं नाव नाही ठेवलं पाहिजेत. नाही म्हणजे महाराज अशा माणसं भेटत नाहीत, आणि भेटले तर त्याची इच्छा. तुमचं नशीब पण पाहिजे ना श्रीमंत माणूस भेटायला.
पारमार्थिक संत भेटण्याकरता तुमचा तरी अधिकार कळला पाहिजे ना तो. काय कधी कधी असं वाटतं की हा संत आहे, संत नाही पण वाटतं. लक्षात संत आहे पण वाटतं, नसलेल्याला असले नाही पण वाटतं. तो तुमचा विषय आहे. पण तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर मन भावशुद्धी भरले आणि तो भाव ज्ञानेश्वरीमध्ये. आता ज्ञानेश्वरीचा भाव आला पाहिजे. पुन्हा अजून थोडंसं विश्लेषण करून सांगतो, लक्षात येईल. जरी भ्रमर मकरंद घेत असला तरी त्याला फूल सुद्धा मकरंद असणारं भेटलं पाहिजे. केवळ भुंगा होऊन चालत नाहीत. तुम्ही साधक आहात, योग्य ग्रंथ सापडला पाहिजेत. नाही तर काय काही ते तुका म्हणे करा घटापटा, तार्किकाचा टाका संग पांडुरंग. तुम्हाला या अभंगाची कल्पना नाही महाराज. साधे माणसं आहेत तुम्ही माझ्या पुढं बसलेले. हा अभंग जे शास्त्री झालेली लोक आहेत, जे भजन न करणारे आहेत, संतांची सेवा न करणारे आहेत, त्यांच्या कानाखाली तुकोबरांनी मारली. तार्किकाचा टाका. तुम्ही तार्किक थोडेच आहेत. कीर्तनाला आलेले अजिबात तार्किक नाहीत, गॅरंटी. ज्यांना कीर्तनावर शंका येते त्यांचा संग टाका. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. एक असं आळंदीमध्ये मुलगा होता आमच्या काळाला. शिकता शिकता खूप चांगला शिकला. काय कशी संगत भेटली, बदललं ते. पॅन्ट फिंट घालून नोकरी करायला लागले. त्याचं एकच काम, राहायला आळंदीला. हे जुने लोक फार खराब बरं का. साधकाला नीट जगू देत नाहीत ते. काय डोक्यात घालतील, काय काय करणार 4 वर्ष सोडून. मग तुला काय घेणं पडले. मग त्यांनी एकच काम करायचं, जो चांगला साधक असेल त्याला जाऊन चिटकायचं. कशाला शिकतो, मी पण शिकलोय. काही नाही परमार्थामध्ये. काय म्हणतो तो, काही नाही परमार्थामध्ये. म्हणलं मग सटलं. ते आम्हाला सापडले गिरायक. इतक्या दिवस कीर्तन करून काय मिळालं. तो काय म्हणतोय, काय मिळालं म्हणजे मिळवण्यासाठी परमार्थ नाहीच आहेत. मन भावशुद्धी. मी स्वतः रिकामा आहे आतून, त्याला भरण्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये आलो आहेत. भीक मागण्यासाठी नाही, काही प्राप्तीसाठी नाही. नाही तर पहिल्यांदाच चुकाल तुम्ही. मग त्याला वाटलं की शास्त्राची आशा हातात येते, उलट बोला. शेवटी संसार मिथ्या आहे. म्हणलं मग तू का करतो, मला काय सांगतो तो मिथ्या आहे म्हणून. माझा शब्द आहे का, वाईट माणसाची संगत भेटायला नाही पाहिजे. तुकोबाराचे कितीतरी अभंग आहेत. जाईल भंगोनी आपुला विश्वास. हे लोक आपल्या विश्वासाला तडा देतात. संगत सुद्धा नाही पाहिजे त्यांची. काय होणार आहे आमके, काहीच होणार नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, या जगात कोणीच काही करत नाही. म्हणून कोणी जे आपल्याला सांग, आपल्याला जर तृप्त व्हायचं असेल, आपुली आपण करा. तुमच्यासाठी परमार्थ, इतरांसाठी नाही. आणि जर एकदा तो भरला ना अंतःकरणामध्ये, जग तुम्हाला झोंबू द्यावं काही होत नाही. काळ असो नाही तर कोणी असो. हे तुकोबारायचं चरित्र. मी एक नाही, मला चमत्कार म्हणून विचारला, चमत्कार काय आहेत, आम्ही मानत नाहीत. कुणी सांगितलं मानायला. नाही तुकोबाराय वैकुंठाला गेले नाही किंवा काय असं ती शंका त्याची. म्हटलं येडपट माणूस असतो. गुगलच्या काळामध्ये तू जन्माला आला, सगळ्या सुविधा रस्ते तुला गुगल सांगतं. तुकोबारांच्या गाथ्याचा अर्थ सांगतं का, बोला ना. गाथ्याचा अर्थ सांगतं का गुगल. अरे 400 वर्षापूर्वी कुठेही न शिकलेले तुकोबारांच्या शब्दाचा अर्थ कळत नाही. किमान मी मूर्ख आहे हे तरी मान्य कर ना. ज्ञानेश्वरी लांबचा विषय, ते 700 वर्षापूर्वीचा आहे. किमान तुकोबाराच्या अभंगाचे अर्थ कळत नाही. हे आपली मूर्खता सुद्धा या मूर्खांना कळत नाही. सगळा अर्थ त्यांनी शिकावा आणि मग खंडन करावं. आपण पाठ थुटतो त्यांची. ज्ञानेश्वरी नंतरचं, ज्ञानेश्वरीचं अक्षर कळत नाही हो. या अभंग पहा कसं आहे. भाव शब्दांच्या गाठी नाही आहे, भाव अक्षराची. शब्दात शब्द लय मोठा आहे, वाक्य त्याच्यापेक्षा मोठे आहेत, ओवीचं चरण त्याच्यापेक्षा दुप्पट मोठे आहेत. जनाबाई म्हणून जनाबाईचं वर्णन केलं मी. अक्षराचे गाठी भाव आहे. विठाला विठाला. आणि कदाचित गाठ जरी सोडता नाही आली, शब्द आहे का, गाठ जरी सोडता नाही आली, त्या शब्दाला आपल्या मनाचा स्पर्श झाला ना,
ब्रह्मानंदे गोमटी. काय शब्द आहे बा, ब्रह्मा. अक्षर ब्रह्मानंदाने सजलेली आहेत. नाही मिळालं तुम्हाला आतला भाव, किमान त्या शब्दांना स्पर्श झाल्यामुळे तुमचं जीवन बदलून जाईल. ज्ञानेश्वरीमध्ये 2 शब्द आलेले आहेत बरं का. काही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारी लोक आहेत आणि काही ज्ञानेश्वरी ऐकणारी लोक आहेत. बरोबर आहे, जागेत ना सगळे. ज्ञानेश्वरी ऐकणारी लोक आहेत, आता सगळे कीर्तनकार आहेत, आणि ज्ञानेश्वरी अभ्यास करणारी लोक आहेत. कोण श्रेष्ठ आहे याच्यामध्ये? ज्ञानेश्वरी ऐकणारी लोक आहेत आणि ज्ञानेश्वरी अभ्यास करणारी लोक आहेत. कोण श्रेष्ठ त्याच्यामध्ये? अभ्यास करणारी. हाच तर तुमचा अभ्यास कमी पडतो. अभ्यास करणाऱ्याला काहीच मिळत नाही ज्ञानेश्वरीमध्ये, फक्त तो ज्ञानेश्वरीचं वर्णन करतो. जो ज्ञानेश्वरी ऐकतो त्याला समाधी लागते. विठ्ठला विठ्ठला. ही ज्ञानेश्वरीचे श्रवण हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये, आणि वाखाणी एक शब्द आहेत. जो श्रवण करतो, आपल्या मनाचं काही सांगत नाही, तो श्रवण करतो. आता एक याच्यामध्ये एक उलटा शब्द सांगतो तुम्हाला. जे लहान मूल आहेत 2-3 वर्षाचं, त्याला काही कळत नाही, हे सगळ्याला माहिती आहे. बरोबर आहे. 2-3 वर्षाचं जे मूल आहेत, आपण किती मूर्ख आहेत याच्यासाठी सांगतोय बरं का. 2-3 वर्षाचं जे मूल आहे त्याला काही कळत नाही, पण त्याला जे कळतं ते तुम्हाला कळत नाहीत. 2-3 वर्षाच्या मुलाला संसारातलं कुठलंच ज्ञान नाही, पण ते आईच्याच मांडीवर बसतं, एवढं ज्ञान आहे ना त्याला. दुसरी कितीही सुंदर बाई आली, श्रीमंत माणूस आला, विद्वान माणूस आला, तर ते आईला जाऊन बिलगतं. एवढं कळलं तरी ज्ञानेश्वरीचा उद्धार होईल हो तुमचा. दुसऱ्या धर्मातला, दुसऱ्या क्षेत्रातल्या, दुसऱ्या पुस्तकातला माणूस आला ना, ज्ञानेश्वरीला आलिंगन द्या, कल्याण करेल ती. ऐकूच नका. हे ज्ञानोबराय शिकवतात, श्रवण. आणि त्या मुलाने लगेच आयला तेवढंच पाहिजे, ज्ञानेश्वरीला काहीच नकोय. तुकोबरायांनी काय केलं आयुष्यामध्ये? बाळाचं वर्णन करत म्हटलेले तुकोबरायांनी, शृंगारीले बाळ कुणी सजवलं त्यांना? उदार आणि कृपाळ माऊली आहेत. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारीले बाळ. तुकोबराय स्वतःला काय म्हणून घेत आहेत? एवढ्या आजच्या कीर्तनात एवढं लक्षात ठेवा. शृंगारीले बाळ, छाती काढून चालू नका ज्ञानेश्वरी पुढं. शृंगारीले बाळ कौतुके सहज सहज. आणि ज्ञानेश्वरी कळो न कळो, सगळीच ज्ञानेश्वरी एका माणसाला कळूच शकत नाही. योगाचे विषय आहेत, राजकारणाचे विषय आहेत, सत्तेचे विषय आहेत, 1000 विषय आहेत ज्ञानेश्वरीमध्ये ना. आपला एकच विषय पाठ आहे, त्याच्याच वया आपण शोध, हरकत नाही, धरून राहा. ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसा. दुसरे विषय आले की माऊलीला मिठी मारा, कल्याण होईल तुमचं. ऐकू नका. जे लहान मूल करतं, इतरांना मानच देत नाही. पुन्हा सांगतो, इतरांना मानच देत नाही, फक्त आईला मान देतं, तेच पोरग पोट भरलेलं असतं, त्यालाच पाना मिळतो. विठ्ठला विठ्ठला. आणि हे आपल्या जीवनामध्ये पाहिजेत. आणि ती ज्ञानी. आणि पुढचा टप्पा, जे श्रीमंताचं पोरग आहे आणि जे आईला धरून राहते, काय वस्तू नाही त्याच्याकडे, काय नाही त्याच्याकडे, मला सांगा ना. त्याला कुठला ब्रँड पाहिजे गरज नाही, त्याला किती भाव झाला आहे त्याची पाहिजे गरज नाही. आईनी वडिलांनी कमवलेलं असतं ते मुलासाठी असतं. ज्ञानोबाईंनी जे कमवलेलं आहे ज्ञानेश्वरीतलं ज्ञान, ते बाळासाठी आहे, तुमच्या आमच्यासाठी आहेत. फक्त आपण आईला सोडून लांब जातो, तरी ते कैसीनी जिये ऐके कृष्ण. ज्ञानोबाईंचे खूप गोड शब्द आहेत. आईला सोडून जाणाऱ्या पोरांना, आई रडत असेल पोरग गेलं म्हणून, पण पोराला वाचवणारं कोण नाही. ज्ञानेश्वरी सोडून जर तुम्ही गेलात, ज्ञान नाही मिळणार तुम्हाला, महत्त्व सांगणारे मिळतील. जर ज्ञानेश्वरीकडे आला, ब्रह्मज्ञानाने गोमटी. विठ्ठला विठ्ठला. आता हे विस्तारपूर्वक या अभंगाची भूमिका आहे. हे फार खूप खोलमध्ये जात नाही मी त्याला.
असं ठरवलं 2-3 वर्ष या अभंगावर जास्तीत जास्त कीर्तन करू, म्हणजे किमान आमचे जे महाराज लोक आहेत त्यांना ज्ञानेश्वरी जास्त समजेल कशा पद्धतीने आहे, काय आहेत. आणि पुढचा टप्पा पहा कसा, ते शब्द म्हणजे अक्षरं जी आहेत ब्रह्मज्ञानाने गोबटी, आणि आत्ता त्याच्यामुळं सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये ते हे माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी. जनाबाई सांगते ते हे माय ज्ञानेश्वरी, म्हणजे पहिलं चरण हे आईचं वर्णन आहे. माय कशी आहे ज्ञानोबरायचं वर्णन नाही बरं का, पुन्हा डोक्यात येईल काहीतरी. आई कशी आहे, जी भाव अक्षराच्या गाठीत आहे, ब्रह्मज्ञानाने गोमटी आहे, ते ही जे आपल्या घरामध्ये आहे ती, ते हे माय, ज्याची आपण रोज पूजा करतो पण वाचत नाही, जिच्या सानिध्यामध्ये आहे पण भाव मिळालेला नाही, जिच्या अर्थाकडे लक्ष आहे पण तृप्तीकडे लक्ष नाही, ते हे माय ज्ञानेश्वरी. कोणासाठी? संत जना माहेश्वरी, म्हणजे आपली माय आहेत आणि संत जनाला महान ईश्वरी आहेत, संतांचं शेवटचं लक्ष. मग ज्ञानोबरायांनी पहिल्या अध्यायामध्ये ह्या ओव्या सांगितलेल्या आहेत बरं का. सनकाधिक सेविजे आदरेसी, माहेश्वरी शब्दाचा अर्थ येतो. जे योगी आहेत ते इथे रममान होतात, जे भक्त आहेत इथे प्राशन करतात, सनकाधिक आहेत आदराने सेवन करतात, ते हे माय ज्ञानेश्वरी. आता फार महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरी कळत नाही. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्यच ती कळत नाही. जर ती कळाली ना तर पेपरमध्ये आणि ज्ञानेश्वरीत फरक पडणार नाही. जे जे माणसाला कळालं त्याचा माणसाने कचरा केला. कळते तुम्हाला? वर्तमानपत्र कळालं, काय झालं त्याचं दुसऱ्या दिवशी भेट. मी जरा सभ्यतेने बोलतोय. गाथा कळत नाही हे वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणजे नित्य नूतन आहे. ज्ञानेश्वरी कळाली पाहिजेत, निवृत्तीने दिधले. शब्द बघा, देणारा कोण आहे? ज्ञानेश्वरी. मग आम्ही गुरु करत आहे. काही बरेच लोक आहेत बरं का, ज्ञानेश्वरी आम्ही वाचतो महाराज, एकाने तर मला शायनी मारली, तुमच्यापेक्षा मला शब्दफेक जास्त. ते म्हटलं सांग कर ना बाबा, उठलं की सुटलं माझ्याबरोबर का कॉम्पिटिशन करताय? आम्ही भरलेली माणसं आहेत, तुम्ही भारलेली माणसं आहेत विषयानं. विठाला का कंपनी? तुझं क्षेत्र वेगळं आहे, पारमार्थिक क्षेत्र वेगळं. कुठलाही संत संसारिकाची बरोबरी करत नाही आणि कुठल्याही संसारिकाने संतांच्या मध्यस्थीमध्ये येऊ नये. दोन क्षेत्र भिन्न आहेत ते. तुम्ही तुमच्या क्षेत्रातले मोठे, तुमचा देव पैसा आहे. संसारातला देव पैसा, पैशासाठीच सगळं आहे. आणि परमार्थात जेवढ्यांनी माळा घातलेल्या आहेत त्यांना एकच आहे भाव. त्यांच्यासाठी सगळे अभंग डोळ्यापुढं आणा. टाकी रे संदेह, परमार्थामध्ये संशय घ्यायचा. ज्ञानेश्वरीमध्ये बोलतोय विशेष करून. भाव धरी रे,
धर शब्द आहे, क्रिया आहे त्याच्यामध्ये. धरी शब्द असा नाही की भाव धरता येत नाही. कुणी येऊन एक शब्द सांगून जातं. काय खरं आहे त्या महाराजाचं? बदलला महाराज. कोणी येऊन मूर्खाचं वर्णन केलं, अरे ते लय मोठे ते बोलत नाही म्हणून काय. माझा एक मित्र होता बरं का कीर्तनकार, खरंच त्याला काही येत नव्हतं. आता ते आम्ही अशी माणसं आहेत, नाही त्याला पण मोठे करतो. मग तो काही बोलत नाही, प्रवचन करत नाही. 2-3 दिवस माझ्याबरोबर होता. लोकांनी म्हटलं महाराज हे काही बोलत नाही. माझ्यापेक्षा विद्वान आहेत ते. हा, तुम्हाला कळत नाही म्हणून ते बोलत नाही. आमच्यासारख्या आमच्याबरोबर बोलतात ते. हां ठीक आहे ठीक आहे. आमच्यापेक्षा जास्त हार त्यांच्या गळ्यात. वर्णन वर्णन. म्हणून याला भाळू नका. ही प्रॅक्टिस आहे बोलण्यातलं आहे. याच्या पुढे जाऊन वक्तृत्व कला आहे. पण जर ज्ञानेश्वरी तुमच्या सानिध्यामध्ये आहे तर ती माय आहे, तर ती तुम्हाला सजवेल. पुन्हा एकदा, ज्ञानेश्वरी आहे, तिला माय मांडली तर तुम्हाला सजवेल ती. जर तिला माय नाही मांडली, ग्रंथ मांडला, मग त्याच्यावर PhD होतात. आळंदीमध्ये सुद्धा चर्चा असते, माऊलीने कुणाचं अनुकरण केलं. मला बरेच लोक भेटतात. आम्हाला द्वैतवाद दिसतो, आम्हाला शिवाच्या दिसतं, आम्हाला काश्मीरी शैव दिसतात. मला आता का माझीच खोड का काढतात हेच मला कळत नाही. विद्वान लोक मग काहीतरी बोलेलं असं वाटतं. सगळे येऊन बोलतात मला. म्हटलं आता तुम्हाला जे वाटतं ते, मला काहीच वाटत नाही. म्हणणं द्वैत आदो काही वाटत नाही. म्हटलं जे ज्ञानी आई आहे ती आई आहे, ती कशी आहे हे मुलाचं कर्तव्य नाही, ती आपली आहेत हा भाव आहे. ज्ञानेश्वरी द्वैत असेल, अद्वैत वरचा विषय येतो, तो परिमळ गेलेला माणूस आहेस, भावहीन माणूस आहेस तू. तुला काय चर्चा करू. बघ कशा करता तुलना करायची ज्ञानोबरांची. पुन्हा सांगितलेला विषय पुन्हा, ज्ञानोबराय विष्णू आणि भगवान शंकराशी स्पर्धा करतात. कशाला माणसाच्या ग्रंथाबरोबर ज्ञानेश्वरीची तुलना करतात. अनुभवामृत वाचा, तुम्हाला कळेल. शिवे की श्री वल्लभे बोलिले येण्याची लोभे, मानू तेही लाभे न बोलताही. फक्त ज्ञानोबराय म्हणतात बघा, सगळ्या वारकऱ्यांसाठी सांगतोय मी. ज्ञानोबराय काय म्हणतात कळलं पाहिजे आपल्याला. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या अगोदर भगवान शंकर आणि भगवान विष्णू आले, त्यांनी सांगितलं. पण जर त्यांनी सांगितलं नसतं तर मी सांगितलं असतं. याला म्हणतात माऊली. त्याचे आपण आहोत, त्याचे आपण आहोत. ती माय ज्ञानेश्वरी आहेत. कशाला कोणाकडे भीक मागता. हे चांगलं ते चांगलं करू नका. हां, मला ती देत नाही, मग जरा झटा. पोराला फार सोपी गोष्ट आहे बरं का. आई ऐकत नसेल तर काय केलं पाहिजे पोरांनी? बोला ना. नाही माहिती. आई ऐकत नसेल, आईचं लक्ष आपल्याकडे नसेल तर काय करायला पाहिजे पोरांनी? रडलं पाहिजे. नाही तर अहो किती कामात असू द्या, किती इमर्जन्सी असू द्या, पोरग एकदा बोंबललं ना, आहे तशी ती धावत येते. बोंबललं व्यवस्थित पाहिजे. आणि पदार्थासाठी बोंबललं नाही पाहिजे, आईसाठी रडलं पाहिजे, भीक मागण्यासाठी नाही. पुन्हा आहे ना, माऊली त्याच वेळेस धावून येईल. माऊलीसाठी रडा, संसारिक पदार्थासाठी माऊली पुढे रडू नका. विठोबा ज्ञानेश्वर